Welcome back to Incoa News. The residential quarters beyond Panna Police Station are reportedly in a neglected and dilapidated condition, with several structures lying abandoned and overgrown. Locals say the area has become unsafe and poorly maintained, raising concern over both security and appearance. Residents are now demanding that the unusable buildings be demolished and replaced with modern police housing, or alternatively that the land be used for an affordable housing project under schemes like Mazoflet for economically weaker section. नमस्कार. सध्या आम्ही आहोत पेडणे पोलीस स्टेशनच्या मागे जे निवासी गाळे आहेत त्या गाळ्याच्या परिसरात आहोत आणि हा जर परिसर बघितला तर 1, 2, 3 क्वार्टर्स आहेत ते व्यवस्थित चालतात, त्यामध्ये काही पोलीस कर्मचारी राहतात, परंतु इतर 4-5 जे क्वार्टर्स आहेत त्याची परिस्थिती बघितल्यानंतर भूत बंगल्यासारखी वाटत आहे. परिसरात झाडे झुडपे, मोडलेली वाहने अशी स्थिती दिसून येत आहे. याकडे सरकार का दुर्लक्ष करतो हाही एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे. जे पोलीस कर्मचारी असतात, पोलीस असतात, हवालदार, पोलीस निरीक्षक, जे तालुक्यातून म्हटले आपल्या राज्यातील वेगवेगळ्या तालुक्यातून या पेडणे शहरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये काम करतात, त्यांना जाण्या येण्यासाठी दूर असल्यामुळे त्यांची सोय, निवासाची सोय करावी या दूरदृष्टी ठेवून सरकारने असे ठिकठिकाणी निवासी गाळे उभारलेले आहेत. परंतु त्या निवासी गाळ्यांचा व्यवस्थित नियोजन न करता दुरुस्ती केली गेली नाही, त्याची डागडुजी केली गेली नाही. त्याचे परिणाम आज या ठिकाणी जर आपण लक्ष मानलं तर दिसून येत आहे. सरकारने आणि मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एक मजे घर ही योजना अंमलात आणलेली आहे. त्यांच्या मजे घर या योजनेचे सर्वत्र स्वागत होत आहे. परंतु ज्यांची घरे आहेत त्यांची घरे त्यांच्या नावावर व्हायला हवी, ती होत नाही. परंतु या माध्यमातून आम्ही सरकारला अशी विनंती करतो, जर सरकारला हे क्वार्टर्स दुरुस्ती करण्यासाठी जमत नसेल तर हे क्वार्टर्स हे मोडून, सरकारला जर ही जागा नको असेल तर या ठिकाणी 2 मजली 3 मजली अशी बहुउद्देशीय इमारत उभारून, निवासी इमारत उभारून, लहान लहान फ्लॅट तयार करून, जे मजे घर योजनेअंतर्गत सरकार ज्यांची घरे स्वतःच्या जमिनीत किंवा भाटकारांच्या जमिनीत असेल ती करण्याची योजना आखत आहे. ह्या जमिनीमध्ये जर तसे प्रकारचे फ्लॅट उभारून ज्यांना निवासाची सोय नाही, ज्यांना गरीब आहेत अशांना घरे या जागेमध्ये उभारून दिली तर एक चांगली सोय होईल. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावे. नाहीतर या ठिकाणी जे क्वार्टर्स आहेत पोलीस राहतात त्यांची व्यवस्थित निगा राखण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मानले जाते. त्या नजरेतून सरकारने प्रयत्न करावे अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.